निषेध व्यक्त करतात, परंतु प्रशासनाकडून लेखी आश्वासन दिलं जात आहे. लेखी आश्वासन देऊन देखील ते त्यांचा शब्द पाळत नाहीत. वेळोवेळी ते काहीतरी वेगळं कारण काढून वेळ काढूपणा करतात. काय वाटतं, तुमचा आंदोलनाचा आता तिसरा दिवस आहे, काय भूमिका होणार? मुळात याची जर पार्श्वभूमी पाहिली तर इथले जे अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी आणि जे काही ठेकेदार गुत्तेदार आहेत, त्यांचा हेतू असा सतत राहिलेला आहे की रस्ते फक्त कागदावर मंजूर करायचे, बिलं उचलायचे आणि खिशात घालायचे. त्यांनी कधीच असा विचार केला नव्हता की कोणीतरी रस्त्यासाठी आंदोलन करेल म्हणून. परंतु ज्यांचा जमीर जिंदा आहे अशी ही DYFI जी तरुणांच्या, सुशिक्षित तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत असते, ती DYFI ने आज आमच्या परळी तालुक्यातला जो अत्यंत महत्वाचा विषय आहे तो म्हणजे रस्त्याचा विषय. या रस्त्यावर माझ्या सर्व साथीने सांगितल्याप्रमाणे गरोदर महिला असतील, सर्पदोष झालेले आमचे शेतकरी बांधव असतील किंवा अचानक अपघातामध्ये सापडलेला एखादा तरुण किंवा अटॅक आला कोणी माणूस असेल, त्याला जर घेऊन जायचं असेल तर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे. याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो, तुम्हा सर्वजण सर्वश्रुत आहात, तुम्ही माध्यमाचं काम करता. आपला साध्यातला साधा माणूस गाव कुसातला त्यानं जर मोटरसायकल विकत घेतली, साधा आप्पे ऑटो विकत घेतला तर त्याला रोड टॅक्स भरावा लागतो. ह्याचे जे पैसे आहेत ते आम्ही देतात आधीच. मग आमच्या लोकांकडून जनतेतून रोड टॅक्सच्या रूपानं जमा झालेले पैसे शासन ते ठेकेदाराला, गुत्तेदाराला देत असेल आणि रस्ते फक्त कागदावरच होत असतील. आमचे रस्ते चोरले गेलेत. आमचा रस्ता गेल्या 5 वर्षापासून तयार केला नाही व कुठेतरी डागडुजी करायची, थातुर मातुर कामं करायची आणि लोकांना फसवायचं. एकीकडे लाभाच्या योजना आणायच्या, लाडकी बहिणीच्या योजनेच्या नावाखाली मतं घ्यायचे, लोकांना जाती धर्माच्या मुद्द्यावर त्यांचं ध्रुवीकरण करून मतं घ्यायचे. खरे धोरणात्मक मुद्दे हे आहेत. यांचा जर विचार केला, प्रशासकीय अधिकारी असतील किंवा राजकीय नेते असतील, विमानाने हेलिकॉप्टरने फिरतात. यांच्या लेकरांच्या शाळा वेगळ्या, यांच्या लेकरांचे दवाखाने वेगळे, यांचे रस्ते सुद्धा वेगळे झालेत. ज्याची शेतकऱ्यांच्या माती मारलेला जो शक्तीपीठ महामार्ग आहे, ज्याची गरज नाही, तिथं तुम्ही रस्ता करताय. आणि जो गोरगरिबांचा रस्ता आहे ते तुम्ही करत नाही. तुम्ही सस्पेन्शनच्या गाडीमध्ये फिरता, तुम्ही लक्झरियस गाडी ज्या आहेत, थार, फॉर्च्युनर, स्कॉर्पिओज, मोठमोठ्या गाड्या, तुम्हाला काही जाणवत नाही. परंतु आमच्या माय मावल्या ज्यावेळेस आठवडी बाजाराला इथून सरपराजपूर, करेवाडी, गर्देवाडून, मोह्यावरून ज्या टमटम ऑटोमध्ये, आप्पेमध्ये बसून शिरसाळ्याला जातात, अनेक माय मावल्यांना मणक्याचे आजार झालेत. आणि ह्यांचं दुःख कोण जाणणार आहे? ना प्रशासकीय अधिकारी असतील ना राजकीय नेते असतील. हे गेंड्याची कातडी पाघरलेले लोक आहेत आणि त्यांना आम्हाला ठणकावून सांगायचंय की ही सुरुवात आहे. आज 3 दिवस झालात बसलोत. DYFI हे फक्त काही परळी तालुक्यातलं नाव नाही. DYFI अखंड देशामध्ये काम करणारा संघटना आहे. याचा राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभेचा खासदार आहे, जे केरळमध्ये बिलॉंग करतात. हा प्रश्न इथं जर नाही मार्गी लागला तर आम्ही जिल्हा प्रशासन असेल, आम्ही ऑलरेडी सुप्रिटेंडेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह ऑफिस जे आहे धाराशिवला बांधकाम विभागाचं, त्यांना मेलद्वारे कळवले. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिस आहे संभाजीनगरला, तिथेही मेलद्वारे कळवलंय. याच्या उपर जर दखल नाही घेतली तर आम्हाला सबंध DYFIच्या माध्यमातून सबंध जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करावं लागेल. हाच इशारा मी जिल्हा प्रशासनाला देतो, इथल्या स्थानिक प्रशासनाला देतो, पालकमंत्र्यांना देतो. तुम्ही वेळीच याचं पाऊल उचलावं आणि आमचा रस्ता, आमच्या गोरगरीब मायबाप जनतेचा रस्ता आमच्या ताब्यात द्यावा. नक्कीच तुम्ही पाहू शकतात, वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. पाहायला गेलं तर राज्यामध्ये शक्तीपीठ महामार्गासारखे वेगवेगळे महामार्ग हे सामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या माती मारले जातात, परंतु सामान्य जनतेचा जो रस्ता आहे त्या रस्त्यासाठी यांच्याकडे निधी नसल्याच्या बातम्या देखील समोर येतात. एकंदरीत पाहायला गेलं तर आश्वासन, लेखी आश्वासनांमध्ये देखील सांगतायत की युद्ध सुरू आहे, आमच्याकडे डांबर नाही, अशा देखील प्रतिक्रिया समोर येतात. यामध्ये नवीन काही अपडेट मिळतात का? हे आंदोलन कसं पुढे जातं, उद्याचं होणारं जे गावगाव टायर जाळून आंदोलन हे कसं असणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांडे, मौली न्यूज नेटवर्क, खानापूर, धारूर, बीड.